श्री स्वामी समर्थ. 19 मार्च रोजी गुरुवारी गुढीपाडवा आहे आणि त्याच दिवशी चैत्र नवरात्री आरंभ होत आहेत. संसारिक व सर्वसामान्य भाविकांनी या नवरात्रीचे व्रत किंवा उपासना कशी करावी, उपवास कसा करावा, काय खावे काय खाऊ नये, तसेच व्रताचा संकल्प कसा करावा, हे व्रत कोण करू शकते कोणी करू नये, आणि जर तुम्ही एकदा नवरात्रीचे हे व्रत सुरू केले तर दरवर्षी ते करणे आवश्यक असते का, या विशेष विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रहो, अशा वैविध्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण विषयांवर आम्ही माहिती आपल्यासाठी घेऊन यायचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वप्रथम एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेक लोक असे म्हणतात की तुम्ही जर एकदा ह्या नवरात्रीचे व्रत सुरू केले तर तो दरवर्षी करावाच लागतो. काही लोक म्हणतात की 5 वर्ष करावे लागते, तर काही लोक म्हणतात 7 वर्ष करावं लागतं. पण खरं सांगायचं तर शास्त्रामध्ये असे कुठेही काहीही लिहिलेले नाही आहे. अशी शास्त्रकारांनी कुठलीही सक्ती केलेली नाही आहे. हो, पण जर तुम्ही काही विशिष्ट कार्यासाठी काही संकल्पयुक्त नवस केला असेल तर मात्र तो पूर्ण करणे आवश्यक आहे. जसं की अनेक लोक असा नवस करतात की दुर्गा मातेच्या किंवा कुलदेवीच्या कृपेने आमचे हे काम पूर्ण झाले तर आम्ही चैत्र नवरात्रीचे हे व्रत 5 वर्ष करू. तर असा संकल्प असेल तर मात्र तो 5 वर्ष करायलाच हवा, कारण तो तुम्ही स्वतः संकल्प घेतलेला आहे. पण जर तुम्ही आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा स्वतःच्या आनंदाने हे व्रत करत असाल तर दरवर्षी करणे बंधनकारक नाही आहे. हे धर्माचे आणि पुण्याचे कार्य आहे. जर तुम्ही 1 वर्ष देखील मनापासून हे व्रत केले तर अनेक वर्षांचे पुण्य प्राप्त होते आणि आध्यात्मिक उन्नतीही चांगली होते. त्यामुळे असा कुठलाही गैरसमज मनामध्ये किंवा शंका अजिबात ठेवू नका. आता दुसरा मुद्दा आहे की नवरात्रीचे हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे. तर हे व्रत 4 प्रकारे करता येते. पहिला प्रकार आहे फक्त पाणी पिऊन. संपूर्ण 9 दिवस तुम्ही हे व्रत फक्त पाणी ग्रहण करायचे. दुसरा प्रकार फक्त पाणी आणि दूध पिऊन. अशा प्रकारे तुम्ही हा व्रत करू शकता. फक्त पाणी आणि दूध प्यायचे. तिसरा प्रकार म्हणजे फलाहार, म्हणजे 9 दिवस फक्त आणि फक्त फळांचं सेवन आपल्याला करायचं आहे. यामध्ये इतर कुठलाही आहार घेतलेला चालणार नाही. चौथा प्रकार आहे नक्ताहार किंवा नक्त भोजन ज्याला म्हटलं जातं. यामध्ये काय होतं, सूर्यास्ताच्या आधी साधारण अर्धा तास किंवा 1 तास आपण म्हणूया, सूर्यास्ताच्या आधी एकदाच भोजन घ्यायचं आहे. आता ह्या प्रकारामध्ये भोजनामध्ये आपल्याला काय घेऊ शकतो, तर शिंगाड्याचे पदार्थ असतील, राजगिऱ्याचे पदार्थ असतील, बटाट्याचे पदार्थ असतील आणि इतर उपवासाचे जे काही पदार्थ आहेत, या सर्व प्रकारचे पदार्थ शास्त्रसंमत आहेत. यांचे सेवन तुम्ही करू शकता. बरेच लोक साबुदाण्याचे पदार्थ खातात, पण विशेषतः ते न खाल्लेले बरे, टाळलेले बरे. पचायला बरेचसे जड असतं. नक्ताहार करताना महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, आपल्याला भोजन घ्यायचं आहे याचा अर्थ आपल्याला धान्य खायचे नाही आहे.
हे महत्त्वपूर्ण आहे. दिवसभर तुम्ही काही खाऊ नका किंवा फक्त फळं खाऊ शकता आणि मग संध्याकाळी वर सांगितल्याप्रमाणे नक्ताहार आपल्याला घ्यायचा आहे. हे झाले व्रताचे शास्त्रसंमत 4 प्रकार. आता काही ठिकाणी भाविक आपल्या वैयक्तिक क्षमतेनुसार किंवा श्रद्धेनुसार एक वेळ अन्न आणि एक वेळ फलाहार घेताना आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरा प्रकार आहे की काही लोक प्रतिपदा ते सप्तमी या दिवसांमध्ये आपला नेहमीप्रमाणे आहार घेतात, कुठलाही उपवास करत नाहीत आणि फक्त अष्टमी आणि नवमी हे 2 दिवस उपवास करतात. पण हे 2 दिवस मात्र ते फक्त पाणी किंवा दूध हेच ग्रहण करतात. तर आपल्या श्रद्धेनुसार आपण असेही करू शकतो, काही हरकत नाही. आता आहाराच्या बाबतीत तुम्हाला एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे की लसूण, कांदा, मांसाहार आणि तामसिक अन्न हे चुकूनही खायचं नाही. जर तुम्ही नवरात्रीचा उपवास सुरू केला आहे तर ही चूक तुम्ही करू नका. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात की कोणी हे व्रत करू नये. तर खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी हे व्रत करायचं नाही आहे, कारण त्यांच्या पोटी बाळ आहे आणि आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक असते. तसेच जे आजाराने त्रस्त आहेत, हाय शुगर, ब्लड प्रेशर किंवा हार्ट पेशंट, ज्यांची औषधं चालू आहेत, वृद्ध व्यक्ती आणि अर्थातच लहान मुले, अशा लोकांनी फक्त भगवंताचे नामस्मरण, मंत्रजप आणि पूजा आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घेणे, ह्या गोष्टीने देखील व्रताचे पूर्ण पुण्य किंवा आध्यात्मिक उन्नती ही त्यांना मिळू शकते. अशा लोकांनी उपवास करणे आवश्यक नाही आहे. आता आहाराच्या बाबतीत आपण बोललो. आता आपले विचार या बाबतीत पाहूयात. हे व्रत करताना आपल्याला अजिबात राग, द्वेष, चिडचिड करायची नाही आहे. नाहीतर तात्काळ हे व्रत जे आहे त्याचं जे पुण्य आहे ते नष्ट होईल. घरात भांडण, कलह, तंटा करायचा नाही आहे. शक्य तेवढं पाळायचं आहे, खोटं बोलायचं नाही आहे आणि कोणत्याही साधू, संत, ब्राह्मण यांचा अपमान किंवा निंदा करायची नाही आहे. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा कोणतेही व्रत, उपासना करतो तेव्हा आपली शारीरिक, मानसिक आणि भावनिक शुद्धी होत असते. आपली एनर्जी किंवा चेतना ही मूलाधार चक्रातून वरती प्रवास करत असते. आपली आध्यात्मिक शक्ती वाढत असते, सहनशक्ती वाढत असते. अशा वेळी आपण जेव्हा रागवतो, चिडतो किंवा भांडण करतो तेव्हा ही एनर्जी डिस्टर्ब होते आणि खालील चक्रांमध्येच ती अडकते किंवा वक्राकार फिरते. त्यामुळे व्रतकर्त्याने आणि उपासना करणाऱ्याने ह्या गोष्टी खूप सांभाळायला हव्यात, अन्यथा तुमचे व्रत हे निष्फळ ठरू शकते. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी इथे नमूद करू शकतो की आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण केलेले व्रत, पूजा, मंत्र हे उगाच पोस्ट करायचं नाही आहे. कारण व्रत आणि पुण्य ही गुप्त साधना आहे. व्रत किंवा उपासना ही तुम्ही तुमच्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा असेही म्हणता येईल की चेतनेला शुद्ध करून उच्च स्तरावर नेण्यासाठी केलेला तुमचा तो प्रयत्न असतो. त्यामुळे सोशल मीडियावरती फोटो, व्हिडिओ, स्टेटस टाकणे हे तुम्ही टाळायला हवे. आता काही लोक म्हणतात की सोशल मीडियावर टाकल्याने लोकांना प्रेरणा मिळते, त्याचा व्रताचा प्रसार होतो, माहिती होते. पण हे एक प्रकारे एक्सक्यूज झालं. हे प्रत्येक गोष्टीत करणे आवश्यक नाही आहे. तुमचे पुण्य आणि तुमची व्रत
हे फक्त तुमच्यासाठी आहे, लोकांसाठी नाही आहे. आता शेवटचा नियम, जर तुम्ही 9 दिवसांचा उपवास केला असेल तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन किंवा कन्याभोजन जरूर करा. यथाशक्ती करा, जसं शक्य असेल तसं. तेव्हाच तुमचे नवरात्रीचे व्रत हे पूर्ण मानले जाते आणि तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळते. बरेच लोक अजून एक प्रश्न विचारतात की हे व्रत चालू असताना अखंड दिवा लावणे आवश्यक आहे का? तर नाही, ते बंधनकारक नाही. ह्या व्रतामध्ये अखंड दिवा लावणे याचं काही कंपल्शन केलेलं नाही आहे. तुमची इच्छा असेल आणि शक्य असेल तर तुम्ही ठेवू शकता. तसेच घटस्थापना किंवा कलश स्थापना करणे बंधनकारक नाही आहे. जर तुम्ही फक्त उपवासाचा संकल्प घेतला असेल तर हे नियम आवश्यक नाही आहेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना व्रत किंवा उपवास करणे शक्य नाही आहे त्यांनी घरातील मूर्ती किंवा यंत्राचे पूजन करा, अभिषेक करा. शक्य असल्यास देवी अथर्वशीर्ष किंवा देवी कवच यांचा किमान एक पाठ तरी रोज करा. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की नवरात्रीचे व्रत आपल्याला कसं करायचं आहे, उपवास कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, कोणी नाही करायचा आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल किंवा तुम्ही अजून केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय दुर्गा माँ, जय माता दी.